आणि आता राजकीय टॉपने नंबर बातम्या बघूयात। स्वार्थी लोकांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते, स्वार्थी लोकांना आता खंत वाटणं म्हणजेच नाटक आहे। संजय राऊतांची अजितदादांवर टीका, तर घरात फूट पाडू नका, मी चूक केली, या दादांच्या विधानावर राऊतांचा निशाणा। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची एकी, शरद पवार उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करतील, ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हे जनतेचे मत आहे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंची मध्यरात्री भेट, मुंडेंच्या परळी मतदारसंघात जरांगेंची घोंगडी बैठक, घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे। मंत्र्यांना घोंगडी बैठकीची भीती का वाटते? धनंजय मुंडे जरांगे भेटीवरून अंबादास दानवेंचा सवाल, भीती वाटत असेल तर जनतेचे प्रश्न सोडवा, दानवेंचा सल्ला। जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी, जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडले, दरेकरांची टीका, तर ज्यांना गरिबांची गरज नाही असे भाजपातील मराठा आमदार बोलायला लागलेत, जरांगेंचा पलटवार। मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी, विनोद पाटलांच्या वतीनं कोर्टात दाखल पुनर्विचार याचिकेवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे। अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, हडपसरमध्ये विकास कामाचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप, मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलंय। भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी, लांडगेंना मारण्याची सुपारी मिळाल्याचा पोलीस कंट्रोल रूमला फोन, तर मुशीमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात। मालवण येथील छत्रपतींचा पुतळा दिवसा पडला म्हणून इतर अनिष्ट टळलं, जर पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं गेलं असतं, भास्कर जाधव यांचं वक्तव्य।